स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली ठाकरे बंधू एकत्र लढणार, संजय राऊतांचं स्पष्ट संकेत. मुंबईत फक्त ठाकरेंची ताकद आणि ठाकरे जिंकणार असाही विश्वास. मोदींचा स्वदेशीचा नारा म्हणजे मोदी काँग्रेसवासी झाले, संजय राऊतांची टीका. मोदींच्या 10 वर्षात देश खड्ड्यात गेला आणि धार्मिक देशाला मोदींनी धर्मांध बनवलं असाही आरोप. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा स्वदेशीचा नारा देत अमेरिकेला इशारा, स्वदेशी उत्पादन विकत असल्याचा फलक लावण्याचा व्यापाऱ्यांना आवाहन. अण्वस्त्रांच्या धमक्याला आम्ही आता भीक घालत नाही, लाल किल्ल्यावरून मोदींचा पाकिस्तानवर हल्ला बोल. सिंधू पाणी वाटप करार एकतर्फी आणि अन्यायकारक, मोदी गरजले. 8 वर्षानंतर जीएसटीचा फेर आढावा घेणार, पंतप्रधान मोदींची घोषणा. दैनंदिन वापराच्या वस्तूंवरचा कर कमी होण्याची शक्यता, कोणकोणत्या सुधारणा होणार याची उत्कंठा. देशातील युवकांसाठी 1 लाख कोटींची योजना आजपासून सुरू करणार, पंतप्रधान मोदींची घोषणा. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेतून 3.5 कोटी युवकांना रोजगार. राज्यात 8 ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न, पोलिसांनी हाणून पाडले. मंत्रालयाबाहेर नाशिकच्या औद्योगिक अतिक्रमणाविरोधात आंदोलन. वर्धा, धुळे, बुलढाणा, इंदापूर आणि सोलापूरमध्येही आत्मदहनाचे प्रयत्न. बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी भाजपचा पॅनल ठरला, भाजपचा सहकार समृद्ध पॅनल निवडणूक लढणार. आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांवर विशेष जबाबदारी. शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल पण सरसकट नाही, गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण. फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कशाला कर्जमाफी असाही सवाल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.